नमस्कार मित्रो, आपण आलो यवतमाळ येथील लोहारा गावामध्ये आलो. आपण दाखवतो मी तुम्हाला. इथे आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार. आज आलो आपण येथील दुर्गादेवी नवदुर्गा मंदिरामध्ये आलो आपण. इथं दाखवण्यासारखं बरंच आहे. मुंगसाची माऊलीचं मंदिर आहे आणि नवदुर्गा मंदिरही आहे. चला आपण जाऊया. छान मंदिर आहे मित्र. बघा मित्रो, किती सुंदर मूर्ती आहे. बघून घ्या, दर्शन घेऊन घ्या. छान मूर्ती आहे नवदुर्गा माता. हे गणपती बाप्पा आहे आणि इथे सगळ्या देवतांचे फोटो लावलेले आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा. हे तर साक्षात नवदुर्गा दुर्गामाता आहे. किती सुंदर फोटो आहे बघा मित्रो. स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी. बघा एवढे देवीचे अवतार आहे मित्रो. हे पाही किती छान मुख आहे. बघा देवीचा चेहरा किती सुंदर आहे. छान आहे मित्रो. दर्शन घेऊन घ्या. चला आपण बाहेर जाऊया. इथे बाजूलाच मित्र मुंगसाजी माऊलीचं मंदिर आहे. तिथे पण जाऊ आपण. सुंदर परिसर आहे. स्वच्छता चालू आहे इथे. परिसर सुंदर आहे. छान स्वच्छता चालू आहे. नीटनेटका परिसर आहे. छान. बघा परमहंस मुंगसाजी माऊली मंदिर लोहारा. चला आत जाऊया आपण दर्शनाला.
माऊलीची बंगडी आहे आणि इथे बंगडीचं फार महत्त्व आहे माऊलीला. बघा माऊलीची मूर्ती किती सुंदर आहे. असं वाटते साक्षात बसून आहे का काय. दर्शन घेऊन घ्या मित्र माऊलीचं. जय मुंगसाजी माऊली. प्रदक्षिणा मारूया आपण आता. बघा या साईडनं अशी दिसती माऊली. हे माऊलींचे चरणकमल आणि साक्षात माऊली आहे. यांचं मेन स्थान मित्र धामणगाव देव येथे आहे. तिथेही जाऊ आपण. दर्शन घेऊन घ्या. मित्र मंदिराचे सदस्यगण भक्तगण आपल्याला भेटलेले आहे इथे. त्यांचं नाव वगैरे विचारू आपण. तुमचं नाव? गजानन सीताराम कोकाटे. गजानन सीताराम कोकाटे. राहणार लोहारा. तुमचं काका? भास्कर श्रीराम ढेरे. भास्कर श्रीराम ढेरे ढेरे ढेरे. हा, राहणार लोहारा. लोहार. मी पंडित प्रताप पवार. पंडित प्रताप पवार. हां. राहणार सोनवाडोना, पण हल्ली मुक्काम यवतमाळला आहे. हल्ली राहणार सोनवाडोला मुख्य हां. आणि हल्ली मुक्काम लोहारा. हां. मुंगसाजी माऊलीचे भक्त. मुंगसाजी माऊलीचे भक्त. देवानी आम्हाला पदरात घेतलं. अरे वा. आमच्यावरचे संकट निवारण केले. अरे वा. देवानी हात जोडून देवानी आम्ही जे देवाजवळ मागतो ते आम्हाला देव मिळते. आणि आमची पूर्ण विश्वास आहे हां. की आम्हाला देव पूर्ण तारण म्हणजे व्यवस्थित तारण करून घेईल देव आमचं. हा हा. हां. रोज आम्हाला आमच्या जवळ शब्द नाही. देवाचे उपकार देवाचे आमच्या जवळ शब्द नाही. तर आम्ही देवाचे खूप खूप आभारी आहोत. आणि असा देव होणं शक्यच नाही. हा हा. आणि खूप मोठे देव आहे आमचे. आणि तुम्ही रोज नित्यनेमानं येतात हा, दर्शनाला? दर मंगळवारी आणि जसं जसं देवाने बोलवलं रोज तसं सकाळी 7 वाजता आरती हा. आणि संध्याकाळी 7:15 वाजता रोज नित्यनेमान राहते. हा. दर मंगळवारी बसाला भात राहते. हा महाप्रसाद महाप्रसाद दर मंगळवारी राहते. दर मंगळवारी. दर मंगळवारी अच्छा. 150-200 लोक राहतात. केव्हा राहते महाप्रसाद? संध्याकाळी 7:30-8 वाजता. 7:30 म्हणजे आरती झाल्यानंतर. आरती म्हणजे 7ला आरती होते. हो नाही, 7:30ला आरती होते हा. आणि 8 वाजेपर्यंत आरती चालते. 5 आरत्या राहते मंगळवारी दिवशी. अरे हा. म्हणजे 7:30ला आरती लागते. हा, साडे आणि आरती 8ला संपते 8 वाजता संपते. आणि माऊलीच्या 5 आरत्या होते. हा, 5 आरत्या. छान छान. 5 आरत्या राहते. हा. नंतर लगेच आणि लगेच महाप्रसाद लगेच चालू. महाप्रसाद. लगेच महाप्रसाद चालू होते. छान छान. आता 24/2/26ला देवाची पुण्यतिथी आहे. 24/2/26. 26 हा, 24/2/26ला हा. पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2026. 26ला. हा, तर 19/2ला हा. आपल्या इथे जुळे गुरुजीची यवतमाळून पालखी येते. हा. द्वारा इथं मंदिरात मुक्कामी राहते. हा. आणि त्यांना महाप्रसाद राहते. हा. 19 तारखेला. 19ला. हा, 20 तारखेला सकाळीच इथून पलायन होते धामणगाव धामणगाव देव. धामणगाव दिवसासाठी. छान छान. धन्यवाद. हा. बघा मित्रांनो, आपण आलो. छान माहिती मिळाली आपल्याला. मी खूप दिवसाची इच्छा होती माझी या मंदिरातली शूटिंग काढावं म्हणून, पण मला योगच नव्हता येत. आज आला योग. माऊली घडवून घेते बरोबर. बघा आता सकाळचे 9:15 झालेले आहे. जय. मुख्य कल्पना देवाची आहे, यांची आहे. मुख्य
मुख्य कल्पना पाटील भाऊ सानप. कोणचे? पहिले हे. स्वर्गीय पाटील बुवा साहेब सानप बापू हा, आणि म्हणजे 25 वर्षे त्याच्या घरी पालखी मुक्कामी होती. यांच्याकडे सानप, हा पाटील बुवा सानपकडे. पाटील गाव सानप. हे पाटील बुवा सानप आहे. यांच्याकडे 25 वर्ष लगातार माऊलीची पालखी मुक्कामी राहायची. आणि हे धुळे गुरुजी. हे जुळे गुरुजी आहे, मुंगसाजी माऊलीजींचे परमभक्त. ते लेखकही आहे. हो, लेखक आहे, गायक गायक आहे. आहे. हा, हे लेखक पण आहे गायक आणि पण. गायक पण आहे. मुंगसाजी माऊलीचे छान भजनं म्हणतात ते. मला योग आला, भजनं काढलेले आहेत. मी यांचे भजन ऐकलेले आहे. आवाज वगैरे सुंदर होता सुंदर त्यांचा. एकदम. हा. म्हणजे पाटील भाऊ सानप यांचं विशेष महत्त्व टाकतात. हो, म्हणजे या मंदिरासाठी त्यांचं योगदान आहे आणि त्यांची संकल्पना आहे. बघा मित्र, भगवान मुंगसाजी माऊली मंदिर लोहारा पुण्यतिथी, भगवान माऊलीची पुण्यतिथी आहे 24/2/26 आहे, रोजी आहे. त्यानिमित्त पालखी करिता भोजन दिनांक 19/2/26 रोजी आहे. म्हणते आपण येऊ इथे 19 तारखेला. आणि हे जे पाटील बुवा सानप आहे मित्र हो, हे जे पाटील बुवा सानप तुम्हाला दिसून राहिले, हे खरे शिल्पकार या मंदिराचे. यांचीच संकल्पना आहे ही आणि यांचाच पुढाकार होता इथे मंदिर बांधायचं म्हणून. आणि त्यांच्यामुळं आपल्याला इथे आज लोहारामध्ये माऊलीचं दर्शन होते. खरंच छान कार्य केलं त्यांनी, माना लागल. मित्र, आपल्याला माऊलीकडून आमंत्रण भेटलं आहे 19 तारखेचं. 19 फेब्रुवारी 2026 कार्यक्रम आहे इथे पालखीचा. येऊ आपण. शूटिंगचं वगैरे त्यांनी आमंत्रण दिलं आहे आपल्याला, येऊ आपण. हे बघा, बजरंगबलीचं मंदिर आहे. जय श्रीराम. सुंदर मंदिर आहे. माहिती छान मिळाली मित्र. परिसर छान आहे. येऊ आपण पुन्हा इथे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, सुंदर पुतळा आहे मित्र महाराजांचा. आणि बा इथेच मुंगसाजी माऊलीचं मंदिर आहे. आणि हे नवदुर्गा मंदिर. छान वाटलं मला, दर्शन झालं. चला, अजून आपण एक क्रांतिकारी आहे मित्र हो, त्यांचं पण दर्शन घेऊन घेऊ. हे आदिवासी क्रांतीवीर सोमा डोमा आंध उमरे हे आहेत मित्र. यांचा जन्म 9 मार्च 1897 झाला आहे आणि शहीद झाले ते 10 डिसेंबर 1943 शतशत प्रणाम आहे मित्रांनो या क्रांतीवीराला. शहीद क्रांतीवीराला शत प्रणाम आहे माझा. हा दारवा रोड आहे. हा
दारवा रोड आहे आणि हा यवतमाळ रोड आहे मित्रांनो. इकडे ही कमान दिसत असेल ना तुम्हाला, हे इकडे यवतमाळकडे जाते. आणि अजून एक नंदीचं दर्शन करू आपण. एवढे मोठे नंदेश्वर आहे इथे, त्यांचं आपण दर्शन घेऊया. बघा मित्र, लोहारा चौकामध्येच आहे नंदेश्वर. बघा किती मोठे आहे, लोहारा चौकामध्ये आहे. पहा मित्र, हे बघ, हे यवतमाळकडे जाते रोड आणि हा मधातून जो चालला तो वाघापूर तिकडे जाते, धामणगाव रोडला टच होते. आणि हा अमरावती रोड आहे मित्र. बघू शकता नंदेश्वर. बघा खरंच मित्र, व्हिडिओ फार मोठा झाला आपला. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आवडत असेल तर भरभरून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. बोला बोला मुंगसाजी माऊली की जय. हर हर महादेव. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.